नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या युट्यूबच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. वंचित, कष्टकरी, हमाल, घरकाम करणाऱ्या महिला आदींसाठी पूर्ण आयुष्य वेचलेले डॉक्टर बाबा आढाव यांचं काल पुण्यात सायंकाळी निधन झालं. ते 95 वर्षाचे होते. डॉक्टर बाबासाहेब पांडुरंग आढाव हे त्यांचं संपूर्ण नाव. त्यांच्या जन्मतिथीबाबत त्यांच्यावर अभ्यास करणाऱ्यांमध्ये थोडंफार हे आहे. काहींच्या मते त्यांचा जन्म 1930 सालात झाला आहे, तर काहींच्या मते 1936 साल. बाबा आढाव हे त्यांना आयुर्वेदाचं वैद्यकीय शिक्षण घेत असताना सामाजिक चळवळीतून गेलेले कट्टर समाजवादी नेते अशी त्यांची ओळख होती. त्याचबरोबर ते सत्य सुधारक चळवळीचे पण एक कणा होते. त्यांनी जातीभेद नष्ट व्हावे यासाठीही एक गाव एक पानवठा अशी चळवळ उभा केली होती आणि त्याद्वारे जातीतील भेद कमी करण्याचा प्रयत्न करत. बाबा आढाव यांनी हमालासाठी जी हमाल पंचायत संघटना स्थापन केली, तिचा विस्तार पूर्ण महाराष्ट्रात झाला आहे. त्या हमाल पंचायतीच्या माध्यमातून पुणे शहरात अल्पदरात जेवणाची सोय त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती गेल्या 30 वर्षापासून कायमच सुरू आहे. बाबा आढाव यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर जे निकाल पाहिले त्यानंतर त्यांनी सरकार विरोधात आणि निवडणूक आयोगाविरोधात पुण्यात मूक आंदोलन केलं. काही दिवस उपोषण पण केलं. त्यांचं हे उपोषणाच्या वेळी त्यांना खासदार सुप्रिया सुळे, सरकारचे प्रतिनिधी म्हणून अजितदादा पवार आदींनी त्यांची भेट घेतली. शेवटी खासदार संजय राऊत यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन त्यांनी त्यावेळेस त्यांचं आंदोलन संपवलं होतं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील आदी मंडळी उपस्थित होती. बाबा आढाव हे सतत कार्यमग्न असत आणि त्यामुळं त्यांना कुठली लवकर व्याधी जडली नव्हती. मात्र गेल्या 1-2 वर्षापासून सतत आजारी पडत असत. सध्याही त्यांच्यावर ते आजारी असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते रुग्णालयात असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही त्यांची भेट घेतली. बाबा आढाव यांनी S.M. जोशी, ग.प्र. प्रधान, साथी पन्नालाल सुराणा आदींबरोबर काम केलेलं आहे. डॉक्टर बाबा आढाव यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल आपल्या अण्णा हे युट्यूब चॅनल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
सोलापूर ते हैदराबाद या महामार्गाचं काम सुरू झालं आहे. ते अजूनही अनेक भागात अपूर्णच अवस्थेत आहे किंवा काही ना काही काम मागं राहिलेलंच आहे. उमरगा शहरातून जाणाऱ्या बाह्य वळण रस्ता जो की कोरेगावकडे निघतो, त्या रस्त्यावर एक पूल आहे आणि तो पूल वाहतुकीसाठी धोकादायक आहे. या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं आणि या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठलाही धोका होऊ नये यासाठी उमरगा लोहारा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी 6 डिसेंबर रोजी तो जो पूल आहे त्या पुलाखाली गाळ मिश्रित पाण्यात जवळपास 3 तास बसून आंदोलन केले. त्यांच्या ह्या अनोख्या आंदोलनाची चर्चा उमरगा शहरात बरोबरच जिल्ह्यात पण त्यांनी आंदोलन मागं घ्यावं यासाठी मग त्या रस्त्याचे काम पाहणारे गुत्तेदार आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांनी आमदार प्रवीण स्वामी यांची भेट घेतली. त्यांना पुलाचे काम आम्ही लवकरात लवकर आणि योग्य रीतीने पूर्ण करू असं लेखी आश्वासन दिलं आणि त्यानंतर मग प्रवीण स्वामी त्या गाळात मिश्रित पाण्यातून बाहेर पडले. त्यांच्या या आंदोलनाचा खरंच काही परिणाम होईल की मागची प्रमाणच तसंच काम रेंगाळत राहील याकडे आता उमरगा शहरवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ह्यावेळेस दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी 2025चा नखर दिवाळी अंक आणि दिवाळीचा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही ही दिवाळी अंक वाचू शकता. धन्यवाद. येरमाळा येथील ज्ञानप्रसारक मंडळ संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब या महाविद्यालयातील इयत्ता 11वीत शिकणाऱ्या 2 विद्यार्थिनींची रग्बी या खेळाच्या राज्यस्तरीय संघात निवड झाली आहे. त्या 2 मुली म्हणजे प्रांजली भराटे आणि श्वेता मगर ह्या आहेत. नुकत्याच अहिल्यानगर जिल्ह्यात पार पडलेल्या राज्यस्तरीय रग्बी 19 वर्षाखालील रग्बी स्पर्धेत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या संघानं 3रा क्रमांक पटकावला आणि येथेच मग त्या 2 खेळाडूंची राज्याच्या रग्बी या टीममध्ये निवड झाली आहे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या रग्बी संघाला सरस्वती वाघमारे, राजाभाऊ शिंदे, अनिल शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलं. या मुलींची राज्यस्तरीय संघात निवड झाल्याबद्दल आणि महाविद्यालयाच्या संघानं 19 वर्षाखालील रग्बी स्पर्धेत राज्यात 3रा क्रमांक पटकावल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहेकर, सचिव डॉक्टर अशोक मोहेकर, उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल, कोषाध्यक्ष प्राध्यापक अंकुश पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत भगवान, उपप्राचार्य
कमलाकर जाधव आदींनी दोघींचं आणि पूर्ण संघाचं अभिनंदन केलं आहे. नामदेव माहुळकर महाविद्यालयाचे अनेक महाविद्यालयाचा विद्यार्थी अनेक स्पर्धात सहभाग घेत असतात आणि त्यातून जे गुणवंत खेळाडू आहेत त्यांची निवड मग राज्यस्तरावर किंवा इतर संघात होत असते. या भराटे आणि मगर या दोन्ही खेळाडूंचं आम्ही अभिनंदन करतो. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.